आपण आहोत पिंपरी चिंचवड शहराच्या गदी माडगुळकर सभागृहामध्ये। या सभागृहामध्ये आजपासून सुरू झालेला आहे पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव। जगभरातील विविध सिनेमे विविध भाषेतील या ठिकाणी पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत। नमस्कार। पिंपरी चिंचवड चित्रपट महोत्सवामध्ये संपूर्ण या महोत्सवामध्ये या शहरातील नागरिकांनी, प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं उद्घाटनावेळी उद्घाटक त्याचबरोबर चित्रपट रसिक आणि निर्माते यांनी खंत व्यक्त केली की लोक वाढले पाहिजेत, माध्यमांनी देखील यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे असं सगळ्यांचंच मत आहे। पिंपरी चिंचवड शहर हे उद्योग नगरी असताना देखील सांस्कृतिक नगरी म्हणून भरारी घेत असताना असे महोत्सव होणं हे शहराच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। आपल्यासोबत निर्माते विजयजी चौधरी सर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। सर, काय बोलायला या चित्रपट महोत्सवाबद्दल? पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार। आता मी अनेक ठिकाणचे फेस्टिवल करतो, त्याच्यामध्ये गोवा असेल, पुणे असेल, या ठिकाणी योग्य मॅनेजमेंट आहे आणि ह्या मॅनेजमेंटसाठी काय केलं जातं, फंडिंग दिला जातो। शासनाचा फंडिंग असतो तर शासन त्याला फंडिंग करते, स्थानिक नगरपालिका असो किंवा नगर परिषद असो किंवा जे काही संस्था असतात त्याला हे केलं जातं। आणि हे झाल्यानंतर वर्षभर त्यांचं एकच काम असतं की लोकांपर्यंत हे फेस्टिवल कसं पोहोचन किंवा लोकांना त्याची माहिती कशी होईल हे पाहण्याचं हे काम ते करत असतात। आतापर्यंत मी पाहतोय की हे 4थं वर्ष आहे आपल्याकडे पिंपरी चिंचवड फेस्टिवलला। त्याला काय तर आर्थिक बाजू कमी पडत आहे। मला प्रेक्षक बोलवायचे नाही तर ते स्वतःहून आले पाहिजे, त्यांनी स्वतःचे पासेस घेतले पाहिजे, तिकीट घेतले पाहिजे, तर आपले फेस्टिवल चालेल, ते सक्सेसफुल होईल। आता आपल्याकडे बरेचसे राजकारणी मंडळी येऊन गेली, प्रत्येकाने आश्वासन दिले की मी ह्या प्रभागातून ते 100 लोक आणू, कोणते प्रभागातून हे लोक आणू, पण ते नकोय आपल्याला। जर आपल्या मराठीची संस्कृती, आपल्या मराठीचे चित्रपट किंवा नवीन दिग्दर्शकांना, कलाकारांना जर योग्य संधी द्यायची असेल तर प्रेक्षकांनी स्वतः आलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे असं मला हे वाटतं। आणि ह्या वाटण्यासाठी मला एक मीडियाची गरज आहे आणि मीडियाला पण मी विनंती करतो की तुम्ही एकच मीडिया नाही तर आपल्या ह्या भागात पिंपरी चिंचवडमध्ये अनेक मीडिया आहे, अनेक पत्रकार आहे, यांनी एकत्र यावे। आणि मी त्यांना आव्हान करतो की ही जे पिंपरी चिंचवड फेस्टिवल आहे हे लोकांपर्यंत कसं पोहोचन या दृष्टिकोनाने प्रयत्न केला पाहिजे आणि याने आपल्या पिंपरी चिंचवडकरांचं नाव हे पूर्ण जगभरात कसं जाईल हे त्यांनी त्यांचा मोलाचा वाटा करून त्यांनी शेअर केला पाहिजे असं मला वाटतं त्यानुसार। नक्कीच चौधरी साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढं आंतरराष्ट्रीय दर्जाचं फेस्टिवल होतंय, जगभरातले सिनेमे आलेत, प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा म्हणून माध्यमांनी जास्त सहकार्य करण्याचं गरज आहे। माध्यमांनी या ठिकाणी येऊन या फेस्टिवलबद्दल जास्तीत जास्त प्रसार जेवढा करता येईल तेवढा हा केला पाहिजे, त्याला बातमीमध्ये एक स्थान दिलं पाहिजे। शहरामध्ये जो 150च्या वर चॅनल्स प्रिंट आणि डिजिटल मिळून 150च्या वर ऍक्टिव्ह मीडिया आहे, त्यापैकी जर का अगदी नगण्य कमी संख्येने या ठिकाणी येत आहेत, अगदी बोटावर मोजणारे जोगे सुद्धा माध्यमांची संख्या नाही, हे चौधरी साहेबांनी खंत व्यक्त केलेली आहे। हे सुद्धा खऱ्या अर्थानं विचारात घेण्याची गोष्ट आहे। आणि त्यांनी आणखी एक सांगितलं की शासन स्तरावर देखील याला जास्तीत जास्त कसं आर्थिक प्रोत्साहन देता येईल जेणेकरून हा भव्य दिव्य आणि दैदिप्यमान जागतिक लेवलचा फेस्टिवल सर्वदूर पसरल याची देखील त्यांनी खंत व्यक्त केली आहे। स्वतः त्यांनी सुद्धा हातभार लावला या फेस्टिवलसाठी, म्हणून असे फेस्टिवल होतात। खऱ्या अर्थानं शहराची विविध म्हणजे औद्योगिक जडणघडण होते, सामाजिक जडणघडण होत असताना, सांस्कृतिक शैक्षणिक जडणघडण होत असताना सांस्कृतिक मधला चित्रपट आणि नाटक हा समाजावर एक प्रभाव पाडणारा एक माध्यम आहे आणि या माध्यमाला समोर आणण्यासाठी, या माध्यमाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी म्हणून चौधरी साहेबांसारखी लोक पाठीचे आहेत म्हणून असे फेस्टिवल होत आहेत। परंतु शासन स्तरावर देखील यामध्ये मोठ्या संख्येत आर्थिक आणि सर्वच बाबतीत सहभाग असावा त्यांनी खंत व्यक्त केले। सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड।